हायकोर्टात सध्या मराठा आरक्षणावर महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे आणि याच सुनावणीच्या दरम्यान राज्य सरकारनं एक असा ऐतिहासिक दावा केलाय ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। सरकारनं न्यायालयाला सांगितलं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वीच म्हणजे मुंबई, मध्य प्रांत, विदर्भ आणि हैदराबाद संस्थानाच्या भागात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण होतं। या युक्तिवादासाठी सरकारनं भारत शासन अधिनियम 1935 आणि मुंबई प्रेसिडेन्सीतील प्रांतिक व्यवस्थांचा आधार घेतलाय। यावेळी महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी युक्तिवाद केला की मराठा हा त्या काळात आरक्षित प्रतिनिधित्व मिळालेल्या समाज घटकांपैकी एक होता आणि त्यांच्यासाठी 7 जागा आरक्षित होत्या। हा केवळ पोकळ दावा नाहीये, तर यामागे गायकवाड आयोगाचा अहवाल आणि काही ठोस ऐतिहासिक दाखले सुद्धा आहेत। 1947 साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच मुंबई प्रांतानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला। त्यानुसार मराठा समाजातील मागासलेल्या वर्गांना